हॅलो फ्रेंड्स, तर बघा विद्यार्थी मित्र, या लेक्चर मध्ये आपण जो रोटेशनल डायनामिक मधला कन्सेप्ट आहे सिंपल पेंडुलम त्याचं IIT JEE नीट MST CET आणि जी CET ची एंट्रन्स एक्झामिनेशन असतात त्याच्यासाठी जी महत्त्वपूर्ण माहिती आहे किंवा महत्त्वपूर्ण फॉर्म्युले आहेत ते आपण या लेक्चरच्या माध्यमातून बघणार आहोत। तर विद्यार्थी मित्र बघा काय आहे, ही एक स्ट्रिंग आहे, ही सिंपल पेंडुलमची स्ट्रिंग आहे। त्याच्यानंतर काय केलंय त्याने, एखाद्या ठिकाणी बॉब अटॅच केलेला आहे किंवा त्याने एखाद्या ठिकाणी वेट अटॅच केलेला आहे आणि वेट अटॅच केल्यानंतर बघा त्यांनी काय केलं, मी आत्ताच्या या लेक्चर मध्ये त्याचे आपण कसं कॉम्पिटिटिव्हच्या वेने पाहत असल्यामुळे आपण थेरॉटिकल वेने जास्त न जाता ते फॉर्म्युले फक्त डिस्कस करणार, पण ज्यावेळी मी स्टेट बोर्डचे स्पेसिफाईड लेक्चर सीरीज बनवेन त्यावेळी आपण इन डिटेल कन्सेप्ट पाहणार आहोत। तर बघा विद्यार्थी मित्रांनो की हा जो थीटा आहे, हा थीटा अँगल दाखवत असतो आपल्याला। त्यानंतर r आहे ते ह्या वेट आणि इथपासूनचं काय आहे डिस्टन्स आहे, l ही एक लेंथ आहे, mg sin थीटा आणि mg cos थीटा। विद्यार्थी मित्र बघा तुम्ही जर बेसिक जिओमेट्री पाहिलात तर काय असतं, जो हा काय असतो व्हर्टिकल असतो तो y ऍक्सिस असतो आणि हॉरिझॉन्टल असतो तो x ऍक्सिस असतो, हा इथे काय असतो 0। तर आता बघा की नॉर्मली आपण बेसिक जिओमेट्रीच्या रूल नुसार x इज इक्वल टू आपण काय घेतो किंवा x इज इक्वल टू cos थीटा आणि y इज इक्वल टू आपण काय घेत असतो sin थीटा घेत असतो। आता y हा व्हर्टिकल आहे त्यामुळे व्हर्टिकल कंपोनंट आपण काय घेणार, व्हर्टिकल कंपोनंट हा नेहमी आपण काय घेत असतो sin थीटा आणि हॉरिझॉन्टल कंपोनंट हा cos थीटा घेत असलेला आपल्याला पाहायला मिळेल। म्हणजे x इज इक्वल टू cos थीटा कन्सिडर करतो आणि y इज इक्वल्स टू sin थीटा। तर बघा विद्यार्थी मित्र की आपलं डेरिवेशन काय सांगतं की बॅलन्सिंग हॉरिझॉन्टल फोर्सेस t sin थीटा इज इक्वल टू m ओमेगा स्क्वेअर r। इक्वेशन नंबर 1, बॅलन्सिंग व्हर्टिकल फोर्सेस t मायनस mg cos थीटा इज इक्वल टू mv स्क्वेअर डिवाइडेड बाय l। इम्प्लाइड दिस t इज इक्वल टू काय केलं ह्याच्यामध्ये जर मी सॉर्ट आउट केलं हे इक्वेशन कसं होणार आहे बघा की t मायनस आहे, मग काय होणार t हा मायनस आहे तो तिकडे जाऊन काय होणार आहे प्लस होणार आहे, म्हणजे काय होणार t इज इक्वल टू mv स्क्वेअर अपॉन l प्लस mg cos थीटा। mg cos थीटा झालं। आता या दोघांमधनं m काय केला, आम्ही जर कॉमन घेतला दोघांमधून m कॉमन घेतला तर काय होणार t इज इक्वल टू m जर मी बाहेर काढला तर तो काय होणार v स्क्वेअर अपॉन l प्लस mg cos थीटा। आता बघा विद्यार्थी मित्रांनो इथे मी काय केलंय m बाहेर काढला बघा बरोबर। आता आपण m बाहेर काढल्यानंतर काय होणार, इथे g cos थीटा राहणार, कळतंय m बाहेर काढल्यानंतर इथे g cos थीटा राहणार। तर बघा विद्यार्थी मित्रांनो की बॅलन्सिंग हॉरिझॉन्टल फोर्सेस t sin थीटा इज इक्वल टू m ओमेगा स्क्वेअर r। Balancing vertical forces T minus mg cos theta is equal to mv square upon l। Implied this T is equal to m into bracket g cos theta plus v square upon l। बघा हे इक्वेशन नंबर कुठलं, T sin theta is equal to m ओमेगा स्क्वेअर r हे इक्वेशन नंबर 1 आहे आणि T minus mg cos theta is equal to mv square upon l implied this implied by t is equal to आता या तो हा मायनस mg cos थीटा आहे तो पलीकडे गेला की काय होणार प्लस, म्हणून काय होणार t हा मायनस तिकडे गेला की प्लस होणार, म्हणून t इज इक्वल टू mv स्क्वेअर अपॉन l मायनस से तिकडे गेल्यानंतर इज इक्वल टू च्या पलीकडे प्लस होतं नेहमी बेसिक अल्जेब्राच्या नियमानुसार किंवा बेसिक अंकगणिताच्या नियमानुसार, त्यामुळे t इज इक्वल टू mv स्क्वेअर अपॉन l प्लस mg cos थीटा। मग काय होणार आहे बघा की t इज इक्वल टू या दोघांमध्ये बघा mv स्क्वेअर अपॉन l आणि mg cos थीटा या दोघांमध्ये सुद्धा m आहे आणि बेसिक अल्जेब्रानुसार आपण तो काय करतो कॉमन घेत असतो, म्हणजे सामायिक घेत असतो। मग कॉमन जो घटक आहे तो बाहेर घेतला, मग t इज इक्वल टू m इनटू ब्रॅकेट v स्क्वेअर अपॉन l प्लस g cos थीटा ही टर्म मिळेल। त्यानंतर बघा ह्या चिन्हाला आपण काय म्हणत असतो, या चिन्हाला आपण मॉड्युलस असं म्हणत असतो। मग मॉड्युलस आणि f बघा f ही काय आहे फोर्स ही एक वेक्टर क्वांटिटी। आता फोर्स ही वेक्टर क्वांटिटी काय आहे तर f इज इक्वल टू ma। बघा मास कॉन्स्टंट धरलं
पण a ऍक्सिलरेशन हे व्हेलॉसिटीवर अवलंबून आहे, मुळात व्हेलॉसिटी वेक्टर असल्यामुळे फोर्स हे वेक्टर होणार. मग मॉड मध्ये f बार नेट इज इक्वल टू अंडर रूट मध्ये mg sin थीटा चा ब्रॅकेट स्क्वेअर प्लस mv स्क्वेअर अपॉन l चा ब्रॅकेट स्क्वेअर. मग काय होणार, f बार नेट इज इक्वल टू काय केलं मी, हा इथे m आहे आणि इथे सुद्धा m आहे, दोन्हीकडे जर मी स्क्वेअर केला तर तो m चा स्क्वेअर होणार आहे. म्हणजे ऍक्च्युअली ही स्टेप कशी होणार आहे, f बार नेट इज इक्वल टू अंडर रूट मध्ये कसं होणार, तर इथे m स्क्वेअर g स्क्वेअर sin स्क्वेअर थीटा प्लस बघा m स्क्वेअर v रेस्ट टू 4 डिवाइडेड बाय l स्क्वेअर होणार. बरोबर आहे. आता काय केलं, रूट आहे दोघांना पण आपण देत असतो, रूट काय करत असतो, दोघांनाही देत असतो. मग काय होणार, हा जो m स्क्वेअर आहे हा m स्क्वेअर मुळात काय होणार, जर मी रूट घेतलं तर तो रूट झालं की स्क्वेअरचा मुळात काय होतो, तो रूट घेतल्यानंतर स्क्वेअर कट आउट होतो, निघून जातो, त्यामुळे तो बाहेर इथे m आला. अंडर रूट मध्ये g स्क्वेअर sin स्क्वेअर थीटा प्लस v रेस्ट टू 4 डिवाइडेड बाय l स्क्वेअर होणार. इथपर्यंत कळलं. विद्यार्थी मित्र, या लेक्चर मध्ये आपण इथेच का थांबतोय, कारण हे जे फॉर्म्युला आहेत हे आपल्याला एंट्रन्स एक्झामच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत. विद्यार्थी मित्र, याच्यामध्ये कोणते फॉर्म्युले महत्त्वाचे आहेत, तर बॅलन्सिंग हॉरिझॉन्टल फोर्सेस t sin थीटा इज इक्वल टू m ओमेगा स्क्वेअर r, त्यानंतर बॅलन्सिंग व्हर्टिकल फोर्सेस t इज इक्वल टू m इनटू ब्रॅकेट v स्क्वेअर अपॉन l प्लस g cos थीटा आणि f बार नेट इज इक्वल टू m अंडर रूट मध्ये g स्क्वेअर sin स्क्वेअर थीटा प्लस v रेस्ट टू 4 डिवाइडेड बाय l स्क्वेअर. तर विद्यार्थी मित्र, या लेक्चर मध्ये मी इथेच थांबतोय आणि पुढच्या लेक्चर मध्ये याचा जो नेक्स्ट भाग आहे तो आपण कंटिन्यू करणार आहोत. धन्यवाद.